हॅलो आणि नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवतोय कारण मी आता चाललो आहे गावी. तर चला हे बघा, आता माझी पॅकिंग वगैरे झाली आहे. हे बघा, हे 2 बॅग भरलेले आहेत. तर चला आता मी गावी निघतोय. LTT मडगाव एक्सप्रेसने जाणार आहे. तर चला आजचा प्रवास कसा होतो तेही तुम्हाला मी दाखवतो आज. चला. गाडी नंबर 11099 ही गाडी LTT वरून मडगावला जाते. ही गाडी मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार रविवार याच दिवशी फक्त धावते. तर ही गाडी LTT वरून 12:45ला सुटते. चला ते बघा, आता आपण गोरेगाव स्टेशनला पोहोचलोय आणि आता गोरेगाववरून लाची ट्रेन आहे पनवेलला जाणारी. त्या ट्रेनमध्ये आता बसलोय आपण आणि आता आपण इथून पनवेलला जाऊया. नंतरला मग आपण प्रवास करूया गावाला जायचा. चला बघा, ट्रेनमध्ये बसलो आहे बघा. मनोज पण आहे इथे. तेव्हा मनोज पण बसलो आहे ट्रेनमध्ये. आता आम्ही मनोज, मी आणि विनायक करून आहे 3 जण जाणार आहे गावाला. तर चला आता आजची तुम्हाला जर्नी दाखवतो आमची कसं पोहोचूया. चला तर हे बघा, आता इथून गोरेगावनं गाडी सुटलेली आहे. आता आम्ही पनवेलला जाऊन उतरणार आहे. चला हे बघा, रात्रीची आता 12:30 झाली आहे. ही बघा कोकण कन्या गाडी आहे प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती पनवेलला. अजून निघाली नाही. आता आमची LTT मडगाव एक्सप्रेस कधी येते काय माहिती. चला चला हे बघा, मनोज, विनायक आणि मी चाललो आहे कणकवलीला LTT मडगाव एक्सप्रेस. चला हे बघा, जांभूळ खातो टाइमपास. चला तर आज LTT मडगाव एक्सप्रेस सकाळी 10:30 वाजता येणार आहे. म्हणून आता आम्ही विनायकच्या घरी जातो आहे बघा. विनायकच्या घरी जातोय. चला मग आता जाऊया, सकाळी 10:30 वाजता परत येऊया. तर आता आम्ही आता चाललो आहे परत LTT मडगाव एक्सप्रेस पकडायला. हे बघा, विनायक आणि मनोज आहे इथे. आमचं सामान पण आहे बघा इकडे. आता आम्ही निघतोय परत जायला खोपोली गावातून. रात्री आम्ही इकडे स्टे केलेला आहे 1 दिवस विनायकच्या बहिणीच्या घरी. तर आता चाललो आम्ही परत. आता आपण इथून बस पकडणार आहे 77 नंबरची आणि जाणार पनवेल स्टेशनला. नंतरला मग आपण गावी. आता LTT मडगाव एक्सप्रेसचा टाइम 11:30 दाखवत आहे. चला तर बघा, फायनली ट्रेन पकडली आहे पनवेलवरून. 11:30च्या नंतर आली. 11:47ला आली पनवेल. 1 नंबर फालतू ट्रेन आहे. 1 नंबरची खटारा ट्रेन आहे. कधीच तुम्ही या ट्रेनने येऊ नका. खूप फालतू ट्रेन आहे. माझं तसं सजेशन आहे की या ट्रेनने कधी येऊ नका. कारण रात्री 1:50ची ट्रेन होती ती आता सकाळी 11:30 वाजता आली. रात्रभर आम्ही प्लॅटफॉर्मवरती होतो. त्याच्या माझ्या मित्राच्या ताईच्या घरी गेलो म्हणून आमची तिकडे घालवली. नाहीतर पूर्ण रात्रभर आम्हाला प्लॅटफॉर्मवरती राहायला लागलं. बघा, ट्रेनमध्ये बसलोय आता, चाललो आहे गावाला. आहे बघा, गरमीमध्ये चाय पितोय. चाय कशी लागली? 1 नंबर घाणेरडी चाय आहे. पूर्ण पाणी पाणी आहे. चाय घेतली ती पण 5चा टाईम. काय चवत नाही. पहिला भोगता लागला.
पाणी 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 उडले लस्सी पाणी चला वडा गरम पाणी चलो वडा गरम चला पाणी बॉटल पाणी कोल्ड ड्रिंक पाणी बघा आता दुपारची 3 वाजले आणि चिपळूणला पोचली गाडी. भरपूर लेट झाली आहे गाडी. रात्री 2ची गाडी होती. आता बघा किती पोचली. आता 2 वाजले गेले. 12 तास झाले. पूर्ण 12 तास लेट झाले. हां हे बघा दिवा सावंतवाडी दिवा इथे झाली. मग मी काय सांगतो, घरामध्ये ना मी पाणी गरम करायला ठेवतो. हे बघा चिपळूणवरून आता डिपार्ट झाली आहे ट्रेन. 3 वाजता आलेली आणि आज 5-10 मिनिटांनी परत निघाली. ही गाडी आहे ना दिवा सावंतवाडी एक्सप्रेस येत होती. म्हणजे सावंतवाडीवरून दिवाला जाणारी एक्सप्रेस येत होती ना, त्यासाठी साईडिंगला काढली. आता निघाली. आता आपण रत्नागिरीला पोचलोय. चला तर बघा रत्नागिरीला 3 तास गाडी होती आणि आता ही माव एक्सप्रेस. तर या गाडीने मी तर रेकमेंड करीन प्रवास करू नका, कारण मी बहुतेकदा लेटच करतो. लेट करणं म्हणजे या गाडीला बॅटरी आहे ना. रात्री कसा लोक मागवत नाही म्हणून ही गाडी सकाळी काढतात, लेट करतो आणि नंतर मध्ये एकदा सगळं संपवतो. चला तर बघा रात्रीचे 9:15 झाले आणि आता ही गाडी पोचली आहे. बघा रात्री किती काल 1:55ची होती गाडी, ती आली 10:30ला. आम्ही 24 तास घराच्या बाहेर आहोत. 24 तास, ते पण 24 तास विचार करा. त्या गाडीचा काय ठिकाणा नव्हता. चला तर आता आम्ही रिक्षा वगैरे बघतो आणि निघतो परत. आता घरी जातो मी घरी. चला तर बघा आता आम्ही घरी पोचलो आहे. मनूच्या घरी आंघोळ वगैरे केली आणि आता थोडा म्हणजे जेवायला वगैरे बसणार. चला.